तू तो लेट आने वाली थी ना, मम्मी पापा आले नहीं? नहीं आए। का काय झालं? सोसाइटी में मैटर हो गया ना यार। कल मराठी लोगों ने आके बहुत हंगामा किया। अरे मग काय झालं? ते घाबरलेत रे। महाराष्ट्रात यायला त्यांना भीती वाटते आता। नॉन महाराष्ट्रियंस के लिए अभी महाराष्ट्र सेफ नहीं रहा। महाराष्ट्र सेफ नाहीये असं अचानक कसं काय वाटू लागलं? ज्यांना मराठी येत नाही त्यांना हल्ली मारतात ना। बरं, का येत नाही मराठी? नहीं आती मराठी, उसमें क्या? हेच. अगं ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ना, ती गोष्ट कोणीतरी अभिमानाने जेव्हा सांगतं ना, तेव्हा सटकते मराठी माणसाची. मला एक गोष्ट सांग, तू नॉन महाराष्ट्रीयन असून पण मराठी चांगलं बोलतेस ना, काय प्रॉब्लेम आला का कधी? कसं आहे ना, मराठी माणसाची खूप छोटी अपेक्षा असते. आमच्याशी नॉन महाराष्ट्रीयन माणूस कोणतरी तोडकं मोडकं का होईना मराठी बोलतं ना, तेव्हा गर्वाने छाती फुलून जाते का आमची. अरे पण हात उचलणं चुकीचं आहे ना. नाही, हात उचलणं चुकीचंच आहे, पण का उचलतो मराठी माणूस हात? अरे महाराष्ट्राच्या सोसायटीमध्ये महाराष्ट्रीयन नॉट अलाउड अशी जेव्हा पाटी दिसते ना, तेव्हा मराठी माणूस हात उचलतो. मराठी नहीं आता, बात करना है तो हिंदी में बात करो असं महाराष्ट्रातच कोणतरी बोलतं ना, तेव्हा मराठी माणूस हात उचलतो. मराठी माणूस गंदा आहे असं महाराष्ट्रातच कोणतरी बोलतं ना, तेव्हा मराठी माणूस हात उचलतो. अरे एवढं काय भांडतोयस? इथे नॉन महाराष्ट्रीयनच काय, महाराष्ट्रात कोणीच सेफ नाहीये. इथे रोज मर्डर होत आहेत, बलात्कार होत आहेत. महाराष्ट्राचा बिहार करून टाकलाय. अरे मग सुधारू ना आपण महाराष्ट्रीयन आहोत, एवढं करू शकतो. ते कसं आहे ना, एक सुंदर वाक्य आहे, जर घर घाण झालं असेल ना तर ते सोडायचं नसतं, साफ करायचं असतं. अगं पण ते चुकलंय, माझा नाही, माझा असतं ते. अगं पण तिने लिहिण्याचा तरी प्रयत्न केलाय, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. समजून घेण्याचा